नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस कुशाल सोनवणे। आज सगळ्यात महत्त्वाचं आपण आलेलो आहे नाशिक जिल्ह्यातील तालुका कोणता आपला? नाशिक तालुका गाव हिंगणवाडी हिंगणवेढा ना। आपलं नाव काय? सुदर्शन बाळासाहेब आवड, आपल्या वडिलांचं बाळासाहेब रामदास आवड। मित्रांनो, आपण लागवडीपासून त्यांना मार्गदर्शन करतोय। एकंदरीत त्यांनी तुम्ही व्हिडिओ बघितला होता ना? व्हिडिओ बघितला तुमचा एक लहराचा। एक लहराचा त्यानुसार तुम्ही ठरवलं का आपल्याला पण यांच्याकडे मार्गदर्शन मार्गदर्शन घ्यायचंय? द्यायचं। लागवडीपासून मार्गदर्शन घेतला तर प्लॉटवर व्हिजिट किती आहे माझी? पहिली विजिट आहे। पहिली व्हिजिट आहे। हा. झाडाला फळ किती लागले आता? फळ भरपूर प्रमाणात आहे तिकडे तर माझ्या मताने किती कल्ल्या तुटल्या तिकडे? तिकडे लय का पाणी भरल्यामुळे ना हा, लोड जास्त लोड जास्त असल्यामुळे गल्ल्या पडल्या डायरेक्ट हो. पूर्णपणे। मित्रांनो, जर बघितलं तर आता खरं कारण असं आहे की आम्ही कॅमेरा एक जागी सेट केलेला आहे, पूर्णपणे दाखवता येणार नाही। तर आत्ताची परिस्थिती अशी आहे का तिथं दाखवू शकतो मी। पंजा जो असतो ना सेटिंग, तरी अशा प्रकारे झालेली। दाखव बरं ती पंजा सेटिंग। ही खालून बघू शकता 5-5, 6-6 फळ आता लागलेलं आहे आणि फुगवणची स्टेज चालू आहे। आता काही तोडा झाला का आपला? झालं ना काल किती कॅरेट निघाले? 8 जाळ्या निघाल्या। एकंदरीत आता तुम्ही जे काही मार्गदर्शन घेतलं बरोबर आहे। हो. आता याच्यामध्ये आपण तुम्हाला किट दिलाय बरोबर आहे। हो. काकू, मला एक सांगा, असं रोजच्या रोज प्लॉट मध्ये नवीन नवीन बदल बघायला भेटला का? भेटला ना? 100% एकदम म्हणजे रिझल्ट चांगला आहे। हा. फक्त आता भाव भावाचं ते तर आपल्या भावाचं. हातात नाहीये, ते तर मी मार्केट सांगत राहतो अंदाज। हा. आणि अजून मी मार्केटचा अंदाज माझा असं अजून महिनाभर मार्केट शांत राहील। हा. अजून महिन्याने मार्केट वाढायला आपण सुरुवात संपायला बसले. नाही संपणार नाही। आपण कमी त्याला खर्चात जास्त उत्पादन तुमचे ट्रीटमेंटने 100% निघत। 100% निघत। आता तुम्ही 2 एकर कांदा पण रजिस्टर केलाय बरोबर आहे। आता जर बघितलं आपण ह्या स्टेज पर्यंत हो. कुठल्या प्रकारचा व्हायरस आला? कुठल्याच प्रकारचं काहीच नाही। काही प्लॉटला पिवळेपणा? काहीच काहीच नाही शेवटपर्यंत फुलकळी सेटिंगला काही प्रॉब्लेम? काहीच नाही। काहीच एकदम नाही ना? व्यवस्थित कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादक म्हणजे एकदम कमी खर्चात चांगलं उत्पन्न निघालंय। हो. जे काही तुम्ही आता मला आल्यानंतर सांगितलं होतं का, जो आमचा पावसाळी प्लॉट होता त्याला काय काय प्रॉब्लेम आले? त्याला व्हायरस गेरवा उत्पन्न किती निघालं? उत्पन्न 2.5 बिघा 400 कॅरेट फक्त। 2.5 बिघ्यात 400 कॅरेट। आणि हा. आत्ताचा हा प्लॉट किती आहे? एक बिघा आहे। 1 बिघा आहे, म्हणजे बिघा. अर्धा एकर आहे। हा. अर्धा एकर मध्ये किती उत्पन्न निघाले का अंदाज काढला तरी? 1500 कॅरेट प्लस होऊन जाईल। हा. म्हणजे मित्रांनो, जर बघितलं आपण तर अशा प्रकारे सेटिंग आहे। आणि आता जर बघितलं तर वरचं फळ बारीक राहण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं, खालून लोड लागलेला आहे। आता स्टेप बाय स्टेप वरती फळ फुगतील। जसं जसं खालून वर सेटिंग होत आलंय तसं तसंच आता खालून वर फुगत होतील। आता जर बघितलं आपण शेंड्याची परिस्थिती बघू शकतो, तरी देखील शेंडा चालू आहे झाडाचा। आणि दुसरी गोष्ट, नवीन फुलकळी निघून फळ सेट होतंय। हेच कृषी तज्ञ शेती सल्लागारचे टीमचे जे काम आहे, सगळ्यात महत्वाचे जे काही आपण शेड्यूल देतो, त्यानंतर जे काही आपलं किट देतो, त्या किटचं जे काही वर्क आहे ते अशा पद्धतीने असतं। प्रत्येक प्लॉटवर आपण असे रिझल्ट देतो। मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, मी जी तुम्हाला गॅरंटी दिली, मी दिली म्हणजे माझ्या स्टाफने दिली बरोबर आहे। हो. त्यांनी दिली म्हणजेच मी दिली। जो तुम्हाला विश्वास दाखवला 100% आज प्लॉट मध्ये भेटलं बघायला। आणि आज जर बघितलं आपण तर जे काही आपल्या आसपासचे नाशिक जिल्ह्यामधले शेतकरी हा व्हिडिओ बघू राहिले किंवा बाकीच्या जिल्ह्यांमधून व्हिडिओ बघू राहिले, त्यांच्यासाठी तुमचं काय सजेशन राहील? एक कमी खर्चाचं चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर 100% घेतलं पाहिजे। रजिस्ट्रेशन करा यांच्याकडे प्लॉट बरोबर आहे। आणि आताची म्हणजे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, त्यांच्या वडिलांनाच मला भेटायचं होतं, नेमकी कामानिमित्त ते बाहेर गेलेले। आता त्यांचा संपर्क नाही झाला माझ्यासोबत। परंतु आता हे जे काही आहे ते असतील किंवा त्यांचे चिरंजीव असतील, या दोघांनी पण जे काही प्रयत्न करून आता जो प्लॉट बनवलेला आहे, हा प्लॉट बनलेला आहे। एकंदरीत आता तुम्ही आतापर्यंत सर्व फॅमिली समाधानी आहे रिझल्टच्या बाबतीत? समाधानी म्हणजे जेवढा खर्च केला तेवढा आपला फिटून जातोय, डोळ्यानेच दिसतंय बरोबर आहे। सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, आता मार्गदर्शनाच्या बाबतीत बोलतोय, प्लॉटवर सध्याची सर्व परिस्थिती जर बघितली आपण तर पांढऱ्या माशीचा अटॅक वाढतोय आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं फळमाशीचा प्रॉब्लेम वाढतोय। यावर्षी टेम्परेचर जास्त असल्या कारणाने फळमाशीचा अटॅक खूप राहील। दुसरी गोष्ट, नवीन लागवडी करणार असाल तर टुटा ॲब्सोल्युटा सारखी जी काही तुमची टुटाची आळी आहे, या आळीपासून संरक्षण करायचं असेल तर काय काय उपाययोजना केली पाहिजे, आज प्लॉटवरून मी तुम्हाला सांगतोय। मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं जर बघितलं आपण, जर तुमच्या प्लॉटमध्ये पांढऱ्या माशीचा अटॅक वाढत असेल तर तुम्हाला पानांचा चुरडा मुरडा होताना दिसेल, पानं गोळा होताना दिसेल। अशा कंडिशनला तुम्हाला फॉस्फरिक ऍसिड सोडून घ्यायचंय, वरनं स्प्रे टाकायचंय, टाटा कंपनीचं ब्लेंड वापरायचंय तुम्हाला। 200 लिटर पाण्यासाठी 100 मिलीचा स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला पुढचं ऍप्लिकेशन सांगतो, पेगासिस प्लस नीम ऑइल कॉम्बिनेशन तुमच्यासाठी बेस्ट राहील। त्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला फळमाशीचा प्रादुर्भाव वाढत असेल किंवा पांढऱ्या माशीचा पण प्रादुर्भाव वाढत असेल तर मिओथ्रीन 250 मिलीचा स्प्रे घ्या, जबरदस्त रिझल्ट आहे। त्यामध्ये तुम्ही धानुसान वापरू शकता 250 ग्राम। मित्रांनो, हे कॉम्बिनेशन वापरल्यानंतर 250 ml धानुसान वापरा तुम्ही। हे कॉम्बिनेशन वापरल्यानंतर प्लॉटवर कोणत्याही प्रकारची फळमाशी, टुटा ॲब्सोल्युटा यासारख्या आळ्यांचा प्रादुर्भाव वाढणार नाही। दुसरी गोष्ट, प्लॉटवर नुसती प्लेन आळी वाढतीये, त्यासाठी तुम्ही अलांटो बायर कंपनीचं 100 मिली प्रति 100 लिटर पाण्यासाठी वापरायचंय। 200 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी त्याचं प्रमाण आहे।
बघा योग्य वाटलं तर नक्की मार्गदर्शन घ्या. आता जर बघितलं फुगवणीचा पिरियड चाललेला आहे, फुगवणीसाठी आपल्याला ग्रेड वापरायची हादास्का कंपनीची 0946 वापरायची आहे मित्रांनो. त्यानंतर 48-47 वापरायचे आपल्याला एकरी 2.5 किलो आणि 0946 वापरायचे 2.5 किलो. 2 ऍप्लिकेशन मागं पुढे करायचे. त्यानंतर अशा कंडिशनमध्ये जर प्लॉट आला असेल तर तुम्हाला फॉस्फरिक ऍसिड सोडणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या प्लॉटमध्ये जे काही मुळ्या स्टॉप झालेल्या आहे, त्यानंतर मुळ्यांमध्ये जो काही अडथळा अन्नद्रव्य अपटेक करण्यात येऊ राहिला, तो अडथळा दूर करण्यासाठी फॉस्फरिक ऍसिड बेस्ट काम करेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळे ऍप्लिकेशन झाल्यानंतर फळाला कलर, वजन, आकार, चकाकी. आता टेम्परेचर थंडीतून उन्हाळ्याकडे दिवस बदलणार आहे, त्यामुळे या कंडिशनमध्ये तिरंग्याचं प्रमाण खूप वाढेल. तिरंगा कंट्रोलिंगसाठी तुम्हाला वापरायचं आहे रानाडे कंपनीचं मिकमेल व्ही आणि मिकमेल 32. 500 आणि 250 प्रमाणाने 200 लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची तुम्हाला. आणि मित्रांनो, सोबत खालून पोटॅशियम शोनाट एकरी 2 किलो तुम्हाला सोडायचंय. बघा योग्य वाटलं तर नक्की मार्गदर्शन घ्या. आतापर्यंत त्यांनी मार्गदर्शन घेतलं, तुम्हाला योग्य वाटलं, 100% तुम्ही 100% समाधानी. समाधानी आहे. मित्रांनो, तुम्ही देखील समाधानी व्हाल, त्यासाठी तुम्हाला आधी प्लॉट रजिस्टर करावा लागतो, किट वापरावं लागतं. किटचे रिझल्ट कसे आहे? एकदम भारी. म्हणजे आज 100%. तुम्ही जसे मी 100% म्हणतोय तसं तुम्ही सुद्धा 100% सांगू शकतात का हो. 100% रिझल्ट आहे. बरोबर आहे 100%. मित्रांनो. मारल्या लक्ष नाही कळत आहे. लगेच लगेच झाड बोलून जातं लगेच झाड आपल्यासोबत. बोलून जातं. लागवडीपासून आतापर्यंत रोज झाड बोललो तुमच्यासोबत, बोललो. झाडच बोललं पाहिजे. म्हणजे त्याला काय लागतंय ना, ते ऑटोमॅटिक आपल्याकडे मागतं. हो. कारण फुटवा निघताना दिसतो, त्यानंतर फुलकळी निघताना दिसती, सेटिंग होताना दिसती, फळ फुगताना दिसत. आता तुम्ही प्लॉटवर आल्याला सांगितलं हो. सगळं होतंय, पण फुगवणला आम्हाला अडचण येऊ राहिली. हा. बरोबर आहे. हो. त्याचं कारण असं स्टेप बाय स्टेप होणार आहे सगळं. जसं खालून वर सेटिंग होत आलं ना, हा. तसंच खालून वर फुगवण होतील. हो. ठीक आहे, इथं प्रॉब्लेम येईल आपल्याला, त्यावेळेस आपण एक स्प्रे टाकला, गुरु बोरॉन आणि याचा स्प्रे घेतला, किंवा मग एखादा CPPO आणि बोरॉनचा जरी स्प्रे घेतला, हो. तर आपल्याला फुगवणीला कव्हरेज मिळून जाईल. मित्रांनो, हे झालं लागवडीपासून मार्गदर्शन. याच प्लॉटवर आपण नेक्स्ट टाइम येऊ किंवा कांदा प्लॉटवर येऊ त्यांच्यावाला, त्यावेळेस त्यांच्या वडिलांसोबत आपण व्हिडिओ घेऊ 100%. हो. आणि जे काही रिझल्ट आहे आपण, हे सगळ्यात महत्त्वाचे अफलातून बघण्यासारखे रिझल्ट आहे. त्यासाठी दिलेल्या खालील ऑफिसचे नंबर आहे, त्यांना संपर्क करा, किट ऑर्डर करा, परिपूर्ण मार्गदर्शन घ्या. आणि जे काही होतकरू शेतकरी आहे, ज्यांना खूप गरज आहे मार्गदर्शनाची, जे नवीन शेतकरी, नवीन पिढी आज शेतीकडे वळालेली आहे, त्यांच्यासाठी खूप बेस्ट चान्स आहे आणि गोल्डन चान्स आहे. ते मार्गदर्शन घेऊ शकतात आणि परिपूर्ण प्लॉट स्वहिमतीवर काढू शकतात, तेवढी गॅरंटी देतो मी. बघा योग्य वाटलं नक्की मार्गदर्शन घ्या. धन्यवाद भाऊ. धन्यवाद.